नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयातील भाग क्रमांक 3 मध्ये असणारा कथा साहित्य प्रकार परिचय याबद्दल माहिती जाणून घेत आहोत। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये कथा साहित्य प्रकार परिचय हा 4 गुणांकासाठी विचारला जाईल। त्यामध्ये घाबरायचं काही कारण नाही, पाठांतर करायचंही काही कारण नाही, सहज हा भाग वाचून घ्या। यामध्ये एका मार्काचे 2 प्रश्न आणि 2 मार्काचा एक प्रश्न असा आकलनावर आधारित 4 गुणांचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत। सर्वप्रथम कथा साहित्य प्रकार परिचय। कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्य विकसित होतात, तसेच व्यावसायिक संधी उपलब्ध होतात। प्रस्तावनेमध्ये कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे। मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली। म्हणजे जशी बुलाबाईची गाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात, त्याच पद्धतीनं मौखिक पद्धतीनं कथेचा प्रारंभ झाला आणि लिखित स्वरूपामध्ये स्थिरावला। कथ या धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला। मग कथा म्हणजे नेमकं काय? प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले जाते। कथा कुणाला नाही आवडत? अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांना कथा आवडत असते, कारण कथेमुळे मनोरंजनसुद्धा होते आणि एक भावभावनासुद्धा त्यातून व्यक्त होतात। कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्र असतात, स्थळ, काळ, वेळ याचासुद्धा उल्लेख कथेत असतो। कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैलीसुद्धा असते। कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत ही कथेत असते। नेमकं कथेची व्याख्या कशी करता येईल? एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे विशिष्ट हेतून केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय। आता कथेची पूर्वपीठिका म्हणजे आता इतिहास काय आहे कथेचा? तर 1890 मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह.ना. आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली आणि या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या। पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले। आशय आणि अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली। अधिकाधिक विषयांना स्पर्श करीत ती बहुआयामी होत गेली। लेखन तंत्रातही प्रयोग झाले। त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा यांनी कथा वाङ्मयाला अधिक समृद्ध केले। स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला। स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले। त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्हीही वृद्धिंगत होत गेले। विद्यार्थी मित्रांनो, कथेचे एकूण 7 घटक आहेत। त्या घटकांचा आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। धन्यवाद।